एकदा या निवडल्यात तुम्हाला थांबायचंय, या निवडल्या की एकदा थांबायचंय तुम्हाला, पुन्हा ह्या इथे येऊन करतील, मग दुसऱ्या गाण्याला तुम्ही सुरू व्हायचं. सोडा खालून सांगायचा. सेमीफायनलला घ्यायचा असेल तर हात वरती करून टाळ्या वाजवा. सेमीफायनलला घ्या, जावा खाली. चला म्युझिक पुढचं. जागेवर हा. घ्यायचं. चला सेमीफायनल मध्ये म्युझिक पुढचं. Sorry.
है जिसकी आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है। हवा रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे छम 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 छम। कसं वाटलं डान्स करून? कुणामुळे डान्स करायला मिळाला तुम्हाला? क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. म्हणून म्हटलं शिवांजली सखी मंच म्हणजे महिलांच्या हक्काचे व्यासपीठ. इथे वेळ वयाची मर्यादा नाही, काय करायचं नाही अशी काही मर्यादा नाही. बिनधास्त मनसोक्तपणे या स्टेजवर तुम्ही डान्स करू शकता, एन्जॉय करू शकता. सन्मानाने सेमीफायनलला घ्या. एन्जॉय करायला त्या ऑलरेडी सेमीफायनलमध्ये गेल्या. मला बी नाश्ता कळालं दाखवा स्टॅम्प हे गेलेले आहेत ऑलरेडी, फक्त एन्जॉय करायला आल्या. तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं, खूप छान. तुम्ही काय सांगाल दादांबद्दल, वहिनींबद्दल? मला असं वाटतं की महेश दादांनी सगळ्या महिलांना म्हणजे ज्या घरगुती आहेत किंवा ज्या जॉब पण करतायत किंवा माझ्यासारख्या ज्या तरुण आहेत त्यांना सुद्धा इथं ह्या मंचावर येण्याची संधी मिळाली. ह्यातून मला फार जास्त अभिमान वाटतो की आमच्यासारखे तरुण वर्ग म्हणजे महिला तर आहेत पण आमच्यासारखे जे तरुण आहेत ज्यांचं म्हणजे नवीनच लग्न झालंय किंवा वय कमी आहे ते सुद्धा इथं येऊन परफॉर्म करू शकतात. त्यांना संधी मिळाली ह्याचा मला जास्त अभिमान वाटतो. आणि महेश दादाच मुख्यमंत्री व्हावेत आणि आमदार तर येतीलच असं मला 100% गॅरंटी आहे. तर त्याच्याबद्दल मी खूप खूप महेश दादांची आभारी आहे आणि मला वाटतं सगळ्याच महिला वर्ग आभारी असतील त्यांच्या. धन्यवाद. विचारला बोलताही नाही, पटापटा बोलण्याच्या नादात काय काय बोलून गेली, मुख्यमंत्रीच म्हणली डायरेक्ट. काही प्रॉब्लेम नाही. या सामान्य महिलांच्या भावना आहेत की दादा आजच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री. एकदा जोरदार टाळ्या वहिनीसाठी द्यायला पाहिजे. जाऊ वहिनी खाली बसा. गणेश वहिनी
कुठं शिकली? एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत वहिनीसाठी. धन्यवाद. तुम्ही डायरेक्ट सेमीफायनल मध्ये. एकदा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय शिवांजली सखी मंचाच्या अध्यक्षा पूजाताई महेशदादा लांडगे. एकदा जाता येत ताई, सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत ताईसाठी जात असताना सुद्धा. आणि ताई आपल्याला पुन्हा पुन्हा भेटायला येणार आहेत, कारण दादा पुन्हा पुन्हा आमदार होणार आहेत. ताईला आपल्याला घ्या वहिनीला सेमीफायनल घ्या. चला गणेश. बिंदास. हा सोड सोड.
हो आवरला नाही. आजी आजी थांबा आजी. जाऊ दे दमा हा वहिनी तुम्ही खाली जावा. तुम्ही या. चला पुढचं म्युझिक थांबा. तुम्ही तिघीच राहिलेत ना. म्युझिक लावा. या वहिनी. वहिनी ना की श्री बहिणीला चला लावा. वहिनी या. त्यांची मुलगी दुखतेत म्हणाल्या त्यांना खाली जाऊ द्या. नानी म्हणतात 2 मिनिटं थांबा. तुम्ही जावा खाली. यांना सेमी फायनलला घ्या. या वहिनी. हा रेडी वहिनी एकटाच राहिला. मोठा श्वास घ्या. नानी तुम्हाला डान्सला तर बोलवलं नाही त्यांनी. दमन हा म्युझिक वाजव रे. काय माझ्या गोविंदातून गोविंदातून त्या आजी स्टेजवर आल्या तेवढ्यासाठी फक्त जोरात टाळ्या वाजवा. त्या आजीसाठी त्या आजीसाठी लावा.
लाव लाव. मंगळा भाऊचे सादर करणारे त्यांनी स्टेजवरती या पहिलं मंगळा भाऊ.
जोरात टाळ्या वाजवा. तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेंना ओळखता का? कोण कोण ओळखतं लक्ष्मीकांत बेर्डेंना? त्याचा मुलगा आहे अभिनय बेर्डे. कोण कोण ओळखतं? सेम त्याची झेरॉक्स कॉपी आहे. बघा मी तर म्हणतो याला कुठे पाहिले कुठे पाहिले कुठे पाहिले. मी त्याला आता विचारलं हाकुणासारखा दिसतो मला अभिनय सारखा. खरोखर अभिनय बेर्डेचा डिक्टिव्ह कॉपी आहे आणि याची लावणी आवडली असेल तर हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. मग तुझी लावणी किती आवडली. आणि तू राहिला कुठे? इथंच दिघीला. तुझा डान्स क्लास आहे? आहे, आता चालू केलाय जस्ट. तुम्हाला कोणाला डान्स क्लास लावायचा असेल तर याच्याकडे नक्की डान्स क्लास लावा. हा उत्तम तुम्हाला शिकवू शकतो. म्हणजे मला असं वाटतं महिलांना जर कोणाला शिकायची इच्छा असेल त्याच्याकडे डान्स क्लास नक्की लावा. धन्यवाद बाळा.